त्याला कसं रिव्हर्स फॉरवर्डचं एक मॉडेल आहे आणि रिव्हर्स फॉरवर्ड डम्पिंगचं एक मॉडेल आहे, 2 मॉडेल आहेत. 5x4 साईज आहे ट्रॉलीची. हा रिव्हर्स पण जातं ना. मग हे आता म्हणजे साईज वगैरे वाढल्यामुळे तुम्हाला वळवणार कसं तुम्ही. 1 टन लोड घेते, 5x4ची साईज आहे. पाठीमागं आपण त्याला पाट्या जोडले, डिफरन्शियल गिअरबॉक्स आहे, परत PTO शाफ्ट आहे, समोर डबल शॉक अब्झर असल्यामुळे लोड क्षमता, सस्पेन्शन क्षमता वाढते. आणि लोड बॅलन्स असं आहे त्याचं, तुम्ही लोड वगैरे जरी किती भरलं तरी डम्पिंगला वगैरे पण ते म्हणजे आलटी पलटी व्हायचा काही धोका नाही किंवा पूर्ण उचलायचं वगैरे काही नाही आहे त्याचा विषय. पूर्ण असं बॅलन्स केलं आहे त्याला एकदम मध्ये. दूध वगैरे टाकू शकतो का? हा दूध टाका, काही टाका तुम्ही. 1 टनापर्यंत लोड टाकू शकता. गाडी 100 cc वरती पाहिजे, कुठल्याही कंपनीचा असू द्या, प्रत्येक गाडीला आपण ते बनवतो. कोणी अडवू शकत नाही ना त्याचं असं म्हणजे शेतात वापरायला काय तुम्हाला अडचण नाही आहे त्याची. तसं काही नाही बघा, रस्त्यात काय गावा बाहेर जाणार. बाकी काय एवढं काही विषय नाही. आता हे डम्पिंग आहे, पाठीमागचा फळका वगैरे काढू शकता.